रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आणि त्यात पोळा. आजच्या या दिवशी मातृमहिमा, मातेचं महत्त्व, मातेची आपल्या जीवनामध्ये असलेली अत्यंतिक गरज, या सगळ्या गोष्टींचं स्मरण व्हायला पाहिजे. समर्थ रामदास सुद्धा त्या मातेच्या ममतेने आपल्या शिष्याला सांगतायत. तो ग्रंथ आपण सध्या पाहतो आहोत, जुना दासबोध, अर्थात 21 समासी. संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे आपल्याला आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून या उपक्रमाअंतर्गत या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सध्या 21 समासी दासबोधातील 19वा समास आपण पाहतो आहोत. कालपर्यंत आपण ओवी क्रमांक 41 पर्यंतचा विचार केला होता.
समर्थ काल म्हणाले की जैसा राये विनोदाचा परिवार, तैसा तुझ्या ज्ञानाचा विचार, परी येणे काही पैलपार पाविजेत नाही. बहुरुपयाची सोंग घेऊन जसा माणूस लोकांना काही काळ फसवू शकतो, थोड्या लोकांना थोडा वेळ फसवू शकतो, आपणही भ्रमित होऊ शकतो, परंतु ती काही परमनंट व्यवस्था नाही आहे. तसं मला ज्ञान झालेलं आहे असं आपल्या आचरणातून दाखवणं किंवा त्याचा अभिनिवेश प्रकट करणं, लोकांवरती छाप पाडणं, समर्थ म्हणतायत याच्याने तुझं व्यक्तिशः काही भलं होणार नाही. तू या भवसागरामध्ये गटांगळ्या खातच राहशील. आणि म्हणून तो मोठेपणा तू तुझ्याकडे घेऊ नको, तो अहंकार ज्ञानाचा तो तुझ्याकडे ठेवू नको. समर्थ आपल्या शिष्याला सांगत आहेत, ते जे ज्ञान तुला झालेलं आहे, मला ज्ञान झालं आहे असं म्हणणं हेच आत्मघातकी वृत्तीची पहिली पायरी आहे. म्हणून माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, येथ व्युत्पत्ती अवघी विसरीजे, थोरपण परा सांडीजे, जगी धाकुटा होईजे, तया जवळीक माझी. किती गोड सांगितलं. भगवंत म्हणताय की मला कुणाबद्दल आपुलकी आहे, कोण माझ्या जवळ आहे. तीच व्यक्ती की जी आपली विद्वत्ता, आपलं ज्ञान सगळं विसरून जाते. समर्थ म्हणतायत येथ माऊली म्हणतायत येथ व्युत्पत्ती अवघी विसरीजे. कुठलाही त्या ज्ञानाचा अहंकार, बडेजावपणा, दिखाऊपणा ती मिरवायची गरज नाहीये. येथ व्युत्पत्ती अवघी विसरीजे, सगळी विसरून जा. मी येऊ आहे, मला ह्याचं ज्ञान आहे, मी एवढा अभ्यास केलेला आहे, मी एवढी पुस्तकं लिहिलेली आहेत, सगळं विसर. थोरपण परा सांडीजे. परा या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पार लांब टाकून दे, मोठेपण पलीकडे. तू एका टोकावर आहेस ना, तर दुसऱ्या टोकावर ते सोडून दे. आणि परा सांडीजे म्हणजे परे पलीकडे टाकून दे. परावाणी, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. जिथं स्फुरण होत आहे, जिथं जाणीव तयार होते, त्याच्या पलीकडे टाकून दे. किती सूक्ष्म विचार सांगितलाय. पहिल्या चरणात तर माऊली म्हणते अवघे विसरीजे, सगळं विसरून जा. थोरपण परा सांडीजे. आवाज तर ठीक आहे माझा, सगळ्यांना येतो आहे ना. माऊली म्हणतीये थोरपण परा सांडीजे, परा वाणीच्या पलीकडे टाकून दे. जिथं स्फुरण होत आहे, जिथं पहिला भाव तयार होतो, बेंबीच्या खाली ती परावाणी आहे. तिथून तो भाव तयार झालाय ही पाहणारी एक वाणी आहे. त्याचं नाव आहे पश्यंती. पश्य म्हणजे पाहणे. तो भाव तयार झालाय, ते स्फुरण तयार झालंय, ही पाहणारी एक वाणी आहे.
त्यानंतर जिथं तिला नाद मिळतो तो कंठामध्ये, त्याला नाव आहे मध्यमा, त्याचं ठिकाण आहे कंठ, तिथं नाद तयार होतो. आपल्याला माहिती आहे स्वरयंत्र कुठे आहे. आपल्याला लोक सांगतात तुमच्या कंठामध्ये स्वरयंत्र बसवलेलं आहे. आपण त्या पोपट आणतो, राघू आणतो आणि त्याला शिकवतो. काही राघू शिकतात, काही राघू शिकत नाहीत. मग आपण घेऊन जातो कुणाकडे तरी, जाणकार माणसाकडे. तो सांगतो अहो याला कंठच फुटलेला नाहीये, काय करता शिकून. तुम्ही अजून स्पेशालिस्ट माणसाकडे जाता आणि तेव्हा तो स्पेशालिस्ट सांगतो की अहो याचं स्वरयंत्रात बिघाड आहे. स्वरयंत्र कुठे आहे? कंठात आहे. तिथं त्याला स्वर तयार होतो. तो जो भाव निर्माण झालाय, ते जे स्फुरण निर्माण झालंय, ते कसं निर्माण झालं हे पाहणारी एक वाणी आहे, ती पश्यंती. त्याला स्वर देणारी एक वाणी आहे, पश्यंती हृदयाचं ठिकाण आहे, परा बेंबीचं ठिकाण आहे. आपण म्हणतो ना काय बेंबीच्या देठापासून ओरडला हो, म्हणजे जोरात ओरडला. परा वाणीपासून ओरडला. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, तोंडातून जो शब्द बाहेर पडतो घन रूपाने, अर्थ घेऊन शब्द बाहेर पडतो, त्याला म्हणलेले वैखरी. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा, वरून खाली उतरत उतरत उतरत. माऊली म्हणतीये थोर पण परा सांडीजे. अरे तुला स्फुरण सुद्धा नाही झालं पाहिजे की मी मोठा आहे, मी वेगळा आहे, मी अभ्यासार्थी आहे, मी साधक आहे, मी ज्ञानी आहे. काही गरज नाही. जगी धाकुटा होईजे. जगामध्ये कसं होऊन राहा, छोटा बनून राहा. म्हणजे उंची 3 फूट 2 फूट असं बनून राहा म्हणतीये का माऊली. जगी धाकुटा होईजे. आपली विद्वत्ता, आपलं सौंदर्य, आपलं ज्ञान, आपली संपत्ती, आपली संपन्नता ही सगळी बाजूला टाकून दे. जगी धाकुटा होईजे तया जवळीक माझी. तो मला जवळ आहे. किती अवघड आहे ना. आणि आम्ही तो मोठेपणा मिरवू मिरवू भगवंताच्या जवळ आहेत असं सांगत असतो. आणि भगवंत तिकडे ओरडून सांगतायत अरे हे सगळं टाकून दे रे, याची काही गरज नाही. मी ओळखतो तुला. ओळखून आहे, नुसता ओळखतो नव्हे, ओळखून आहे भगवंत आपल्याला. ते एक स्वामी आहेत, स्वामी होते ते, आणि त्यांचं एक दिवस प्रवचन आलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये. ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 20 वर्ष झाली असतील. लर्निंग टू टेक अ बॅक सीट. स्वामी काय म्हणताय, लर्निंग टू, साधू वासवानी, आता आठवलं, विसरायला होत आहे. साधू वासवानींचं हे वचन आहे आणि त्यावर त्यांनी केलेलं लेक्चर ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलं. साधू वासवानी म्हणतात लर्निंग टू टेक अ बॅक सीट. ते शिकलं पाहिजे. आपल्याला वाटेल अहो ज्ञान शिकलं पाहिजे, अभ्यास करू केला पाहिजे, मोठमोठी पुस्तकं वाचली पाहिजे, ते शिकलं पाहिजे. मागच्या बाकावर बसायला शिकावं लागतं का? पण जो पुढच्या बाकावर आहे त्याला मागच्या बाकावर जाऊन बसणं हे शिकावं लागतं. मला फार आवडतं ते वाक्य, लर्निंग टू टेक अ बॅक सीट. माऊली म्हणतीये जगी धाकुटा होईजे तया जवळीक माझी. भगवंताकडे जायचंय तर अशा भावनेने गेलं पाहिजे. ही सगळी वस्त्र अहंकाराची, तुरे ज्ञानियाचे, सौंदर्याचे मुकुट, आर्थिक संपन्नतेचे पिस, जॅकेट, ही सगळी टाकून दिली पाहिजेत. तेव्हा भगवंताजवळ जाता येतं.
समर्थ पुढे ओवी क्रमांक 42 पासून ज्ञानाची जाणीव कशी टाकून दिली पाहिजे ते समजावून सांगतायत. साधू वासवाणींचं हे वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लर्निंग टू टेक अ बॅक सीट. माऊलींचं एक चरण लक्षात ठेवलं पाहिजे. जगी धाकुटा होई जय. आता समर्थ काय सांगतायत त्याचा विचार आपण करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. मज परीस तू जाणता तरी मी काय सांगो आता. म्हणसी मी साक्षी तत्वता तोही नव्हे आपण. श्रीराम. इतुकेही तुझ कळले आणि घडघडा बोलता आले. परी हे सत्य जाण झाले बंधन तुझला. श्रीराम. बंधन जाणीवेची बेडी तू पायी घातली आवडी. परी हे न करिता तडातोडी हित नव्हे तुझे. श्रीराम. ज्ञानतेची जे जाणीव विरे देहबुद्धी निशेष सरे. देहाभिमाने हुंबरे तो ज्ञाता नव्हे. श्रीराम. माऊली काय सांगतीये, साधू वासवाणी काय सांगताय, तुकाराम महाराज काय सांगताय, तसं आमचे समर्थ सांगतायत. मज परीस तू जाणता तरी मी काय सांगू आता. समर्थांनी आपल्याकडे हीनत्व घेतलंय, आपल्या शिष्याला मोठं केलंय. अरे तुला काय सांगायचं मी, तू तर पार आहेस असं म्हणलं की शिष्याला बरं वाटतं का नाही. आपण आमच्या अभ्यासार्थीला असं कधी म्हणतो का. त्याच्या समीक्षण करताना पत्रद्वारा दासबोध अभ्यास असेल, मनाचे श्लोक असतील, दासबोध सखोल अभ्यास असेल, प्राज्ञ परीक्षा असेल, साधक परीक्षा असेल, गीतावरती परीक्षा असेल, आम्ही कधी असं म्हणतो का तुम्हाला तर सगळं माहिती आहे, उलट आमच्या हातात तर हंटर आहे, काही माहित नाही तुम्हाला, खूप अभ्यास करावा लागणार आहे, कशाला आले तुम्ही. समर्थांकडनं काय शिकलं पाहिजे. समर्थ म्हणताय मज परीस तू जाणता तरी मी काय सांगू आता. म्हणसी मी साक्षी तत्वता तोही नव्हे आपण. पण एक लक्षात ठेव, तुला सगळं माहिती आहे मी म्हणतो, तुला मी काय सांगायला पाहिजे सगळं सांगून झालंय तुला. आता 2च समास राहिले, 19वा समास संपत आला. किती सांगायचं मी तुला, तुला सगळं माहिती आहे माझ्या बाळा. पण लक्षात ठेव, म्हणसी मी साक्षी तत्वता तोही नव्हे आपण. मी साक्षी आहे, मी ज्ञानी आहे असं जर म्हणशील तर ते खरं नाहीये. इतुकेही तुझं कळले आणि घडघडा बोलता आले. परी हे सत्य जाण झाले बंधन तुझा. तू छान सुरेख प्रवचन करायला लागला, छान बोलायला लागला, छान विषयाची मांडणी चालू आहे, अनेक संतांच्या वचनांचा संदर्भ तुला देता येऊ लागला. समर्थ म्हणताय तू तुझ्या पायात बंधन घालून घेतलंय. काय कमाल आहे ना. अहो कुणाला नाही वाटत की मी खूप बोललो पाहिजे, माझं लिखाण झालं पाहिजे, समाजामध्ये मला ज्ञान वाटता आलं पाहिजे. आणि खरं तर कुणाला संत म्हणावं, कुणाला साधू म्हणावं, आपल्या जवळ झालेलं ज्ञान ते त्याला सहस्त्र हातांनी सहस्त्रावधी लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. तो खरा संत, तो खरा साधू. हे कोण मी म्हणत नाहीये, पूजनीय चैतन्य महाराज एका प्रवचनात म्हणालेत. तोपर्यंत त्याचं साधुत्व सिद्धच होत नाही. म्हणून श्रवण आणि त्यानंतर कीर्तन खूप ऐकलं. आता घडघडा बोलायला पाहिजे. भगवंताचं नाम संकीर्तन असेल, भगवंताचं भजन असेल, देहबुद्धी विसरून फुगडी खेळताना, टाळ्या देताना, गोप विणताना देहबुद्धी विसरली पाहिजे. शिवतर घडीतल्या साधना सप्ताहात आम्ही विसरतो का नाही देहबुद्धी. जेव्हा आमची चक्रव्यूह होतो श्रीराम जयराम जय जयरामचा, तेव्हा आमची देहबुद्धी विसरल्या जाते. त्यानंतर आम्ही फुगड्या खेळतो.
चतुर्थीच्या दिवशी आम्ही काय काय करतो तिथं. आता साधना सप्ताह जसा जसा जवळ येऊ लागला तशी तशी तिथल्या आठवणी तीव्र होऊ लागल्यात. त्यामुळे तिथले संदर्भ येणं साहजिक आहे. समर्थ म्हणतायत, इतुकेही तुझं कळले. तुला आता समजलं की तू ज्ञानी म्हणून घ्यायचं नाहीये, फार ज्ञानाचा बडीवार करायचा नाहीये आणि घडघडा बोलता आले. दुसरी गोष्ट, तुला जर छान प्रवचन करता आलं, तू छान विषयांची मांडणी करू लागला, लोक आकृष्ट झाले, लोक तन्मयतेने ऐकू लागले. समर्थ म्हणतायत, परी हे सत्य जाण झाले बंधन तुझा. एक इशारा आहे, अडकून पडशील. मोठे प्रवचनकार लोक आवभगत करतील, काय देऊ काय नको करतील. हे एक बंधन आहे. बंधन जाणीवेची बेडी, तुवा पायी घातली आवडी. परी हे न करिता तडातोडी, हित नव्हे तुझ श्रीराम. समर्थ म्हणतायत, हे तू आवडीने घालून घेतलंच बंधन तुझ्या पायात. लक्षात ठेव, तुझ्या आत्ता नाही लक्षात येणार आहे, कालांतराने तुझ्या लक्षात येईल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. म्हणून कायम आपले पाय जमिनीवर पाहिजेत. लक्षात ठेवा, किती अभ्यास होऊ दे, किती लिखाण होऊ दे, किती ज्ञान संपन्न होऊ दे, भगवंताचं सगुण साकार रूपात दर्शन होऊ दे, पण माऊली म्हणतीये तसं जगी धाकुटा होईजे, तसंच राहिलं पाहिजे. तिची जाणीव आहे, बंधन जाणीवेची बेडी. समर्थ म्हणतायत, बंधन जाणीवेची बेडी तुआ पायी घातली आवडी. तू तुझ्या आवडीनं पायात घालून घेतलीस. आणि ही जाणीव समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये त्या जाणीवेला मक्षिका म्हणलंय, माशी. नुसता विचार करा की पाय घास घेतलाय आणि घासामध्ये बहुतेक माशी गेली आहे. कसं होईल? पोट डचमळायला लागेल आपोआप. असं वाटेल ताटावरनं उठावं, अगोदर जाऊन वमन क्रिया करावी, आता जेवू नये, इच्छा होणार नाही. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. जाणीव त्याला माशी म्हणले. दासबोधामध्ये मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. मला ज्ञान झालंय, मला जाणीव आहे. ती जाणीव ज्यानी घेतली म्हणजे ती माशी रूप जाणीव आहे. ती तया भोजनाची रुची प्राप्त करायची. त्याला खाऊ वाटेल का? अनेक पदार्थ आहेत ताटामध्ये वाढलेले, पण त्याची इच्छा नाही होणार. त्याला सारखं वाटत राहील, अरे पोटामध्ये माशी गेली, पोटामध्ये माशी गेली. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. ते जे ज्ञान झालेले ते मळमळून बाहेर पडेल. त्याचं कारण काय? अहंभाव. मला जाणीव झाली, मला ज्ञान झालं, मी दासबोधाचा अभ्यास केला, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला, एवढी पुस्तकं लिहिली, एवढा अभ्यास केला, PhD झाली माझी, 25 वर्षे झाली मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो. ही जी जाणीव आहे ती अधःपतनाला कारणीभूत आहे. समर्थ म्हणतात, ती बेडी तू तुझ्या पायात अडकवून घेतली. आता बेडी अडकवल्यामुळे तुझा विकास खुंटला, तुझी गती क्षीण झाली. आता तुला चालता येत नाही, पळता तर येतच नाही. ज्ञानतेची जे जाणीव विरे, देहबुद्धी निशेष सरे, देहाभिमाने हुंबरे, तो ज्ञाता नव्हे. समर्थ म्हणतात, ते खरं ज्ञान आहे. कोणतं? देहबुद्धी निशेष सरे. देहबुद्धी संपली पाहिजे, म्हणजे माझ्या ज्ञानाचा, माझ्या संपत्तीचा, माझ्या सौंदर्याचा, माझ्या सगळ्या साधनेचा अहंकार संपला पाहिजे. माऊली म्हणतीये, जेथ व्युत्पत्ती अवघी विसरीजे, थोरपण परा सांडीजे, जगी धाकुटा होईजे, तया जवळीक माझी. हे सगळं संपलं पाहिजे.
देहाभिमाने हुंबरे, झुलतो, मिरवतो आपल्या ज्ञानाला, आपल्या सुदृढ देहाला. समर्थ म्हणतात तो खरा ज्ञाता नव्हे. खरा भक्त, खरा ज्ञानी कसा असतो? जगी भक्त ज्ञानी विवेकी विरागी. खरा भक्त आहे हा. कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी. काय लक्षण आहे तो? तो ज्ञानी आहे, विवेकी आहे, वैराग्य आहे त्याच्या अंगामध्ये. त्याला कशाची अपेक्षा नाही आहे. कृपाळू, सगळ्यांवर कृपा करतो. मनस्वी क्षमावंत योगी, तो योगी आहे. सगळ्यांना कुणाचं चुकलं क्षमा करतो. परमान्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला. त्याला क्षमा केली पाहिजे श्रेष्ठी, असं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य बाणे. कसा आहे तो? तो अत्यंत दक्ष आहे. त्याचं लक्ष सगळं कुठे आहे? भगवंताकडे. प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे, तयाचेणी योगे समाधान बाणे. त्याला फक्त समाधान मिळू शकतं. समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये साधकाला त्याच्या साधना करत असताना, त्याच्या अभ्यास करत असताना कुठे कुठे त्याची अधोगती होऊ शकते, कुठे कुठे त्याच्या साधनेमध्ये खंड निर्माण होऊ शकतं, कुठे कुठे त्याच्या ज्ञानाला घसरगुंडी लागू शकते. हे वर्णन पुढच्या 4 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामी करतायत. अरे तुवा जाणीवेने बोलावे आणि तुझ जने मुक्त म्हणावे, तरी तुवा मुक्त व्हावे न म्हणता तू बद्धची श्रीराम. जो या जनांच्या बोले लागला त्याचा परमार्थ बुडाला, समाधाने असावे तयाला साक्ष आपुलेची मन श्रीराम. तुझं समाधान व्हावे किंवा लोकी बरे म्हणावे, लौकिक पाहिजे तेणे शिकावे पुस्तकीचे शाब्दिक श्रीराम. हे आत्मज्ञान नव्हे सोपे, या आड विघ्ने अमूपे, ते मी सांगेन साक्षेपे ऐक बापा श्रीराम. समर्थांना तळमळ आहे हो. आज जागतिक मातृदिन आहे. आईची कृपा होणं, आईनी थोरल्या अपत्याला आज ओवाळणं, आजच्या दिवसाचा मान किती आहे. वर्षभर ज्यांनी कष्ट 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 केली, राब राब राबले, त्या पशूंचं आज पूजन आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आज. समर्थ या ठिकाणी आपल्या ममतेने, आईच्या मायेने उद्धवांना म्हणतात ऐक बापा. अरे तू माझा आवडता शिष्य आहेस. अरे तुवा जाणीवेने बोलावे आणि तुझं जने मुक्त म्हणावे, तरी तुवा मुक्त व्हावे न म्हणता तू बद्धची. एक समर्थ सांगतात की हे बघ लक्षात ठेव, तू प्रवचन करशील, ज्ञान लोकांना वाटत जाशील. समर्थ दासबोधातच म्हणतात ना, तरतेन बुडेव नेदावे. ज्याला पोहता येतं त्यांनी इतरांना बुडू देऊ नये. अहो किती ठिकाणी समर्थांनी, अनेक संतांनी सांगितले की आपल्या जवळचं ज्ञान हे वाटत राहिलं पाहिजे. जितुके आपुणासी ठावे ते ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जना. हे केलंच पाहिजे. पण समर्थ या ठिकाणी म्हणतायत, लोक तुला मुक्त आहे म्हणशील, लोक म्हणतील अहो हे तर जीवन मुक्त आहेत, आमच्यासारखे दिसतात, आमच्यासारखे वागतात, परंतु यांची मुक्त अवस्था आहे. तरी तू मुक्त व्हावे न म्हणता तू बद्धची. ती मुक्तीची अवस्था तुला उपभोगता आली पाहिजे, तुला त्या मुक्तीची अवस्था प्रचिती आली पाहिजे. एवढा देहबुद्धीचा विसर पडला पाहिजे असं समर्थ सांगतायत. जो या जनांच्या बोले लागला त्याचा परमार्थ बुडाला, समाधाने असावे तयाला साक्ष आपुलेची मन. लोक म्हणतील की हे मोठे ज्ञानी आहेत, प्रकांड पंडित आहेत, हे मुक्त आहेत.
समर्थ म्हणतात तू तुझ्या मनाला साक्ष ठेवली पाहिजे. लोक म्हणू देत काय, पण लोक चांगलंही बोलतील वाईटही बोलतील. मागे आपण 18व्या समासामध्ये पाहिलंय, लोक जर नावं ठेवत असतील तर समर्थ म्हणतात तुला सुधारण्याचा चान्स आहे. आणि जर तुझं वर्तन चांगलं असेल आणि तरी लोक नावं ठेवत असतील तर तू दुर्लक्ष कर. दोन्ही गोष्टी आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात जो या जनांच्या बोले लागला. आणि लोक म्हणतायत म्हणून जर तू ज्ञानासारखं त्या मुक्त अवस्थेसारखं वागू लागला तर डेंजरस पॉइंट इज देअर. अधोगती आहे. लोक म्हणतायत म्हणून तू ज्ञानी नाहीयेस. लोक म्हणतायत म्हणून तू मुक्त नाहीयेस. लोक म्हणतायत म्हणून तुला देहबुद्धीचा विसर पडला असं नाहीये. तुला ते जाणवलं पाहिजे. जाणवलं पाहिजे म्हणजे लोक मला असं म्हणतायत ही जाणीव सुद्धा राहिली नाही पाहिजे. किती अहंकार, किती खचाखच गचाखच भरलेला आहे आपल्यात. शक्य आहे का आपल्याला हे? पण याची देही याची डोळा शक्य होण्याची कल्पना किंवा ती आयडिया समर्थ आम्हाला देत आहेत दासबोधाच्या माध्यमातून. समर्थ म्हणतात समाधाने असावे तयाला साक्ष आपुलेची मन. तू तुझ्या अंतःकरणाला विचार, खरंय का हे? लोक म्हणतात म्हणून नव्हे. तुझ्यातली आसक्ती संपली आहे का? विषयांबद्दलची लंपटता संपली आहे का? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, क्रोध येतो, मोह येतो, हे सगळं संपलंय का? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला. या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे श्रीराम. लोक बोलत राहतील म्हणून काय म्हणतात समर्थ उदंडाचे उदंड ऐकावे परी ते प्रत्यये पहावे. खरे खोटे निवडावे अंतर्यामी श्रीराम. लोक बोलतायत ते खरे का खोट आहे? उदंडाचे उदंड ऐकावे परी ते प्रत्यय पहावे. घासून बघ, कसाला लावून बघ. तू स्वतः हातात वस्तू घेऊन कसाला लावायची नाहीये. तू स्वतःला कसाला लावून बघ. खरे खोटे निवडावे अंतर्यामी. समर्थ या ठिकाणी म्हणतात साक्ष आपुलेची मन. मनाला साक्ष ठेव, बघ, विचार, खरंय का हे? माझ्या मनातली लिप्तता संपली आहे का? माझ्या मनातली आकृष्टता संपली आहे का? अजूनही मला वाटतं हे व्हायला पाहिजे. अजूनही मला वाटतं हे असलं पाहिजे, हे मला भेटलं पाहिजे. मग काय उपयोग आहे? तुझं समाधान व्हावे किंवा लोकी बरे म्हणावे. लौकिक पाहिजे तेणे शिकावे. पुस्तकीचे शाब्दिक श्रीराम. हे आत्मज्ञान नव्हे सोपे. या आडविघ्ने अमुपे. ते मी सांगेन साक्षेपे. ऐक बापा श्रीराम. तुझं समाधान व्हावे किंवा लोकी बरे म्हणावे. दोन्हीपैकी एक गोष्ट आहे. लोकांनी तुझी वाहवा करावी म्हणून तुझं समाधान आहे का? मग काही खरं नाही. आज लोक वाहवा करणारे उद्या तुझ्यावर दगड फेकून मारतील, मग काय करशील? समाधान हे तुझ्या अंतःकरणातून उपजलं पाहिजे. आणि ते तू कसाला लावून तुला कसाला लावलं, पण परीक्षा केली पाहिजे तुझी. तू स्वतःच परीक्षा केली पाहिजे. आणि साक्षी कुणाला ठेवलं पाहिजे? मनाला ठेवलं पाहिजे. अंतर्यामी. लौकिक पाहिजे तेणे शिकावे. पुस्तकीचे शाब्दिक. ज्याला लोकांकडनं वाहवा मिळवायची आहे त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. आणि पुस्तकी ज्ञान म्हणजे शाब्दिक पोपटपंची समर्थ म्हणतायत त्याच्यातच तुझं समाधान आहे. मग लोकांनी तुला भलं भलं म्हणलं पाहिजे का? मग लोकांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. मग तू त्याच्यात अडकायचंय का? तुला तुझं तू ठरव काय करायचंय ते. माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खूप वर्ष म्हणजे एक 10-1 वर्ष तर सहज झाली. 10-12 वर्ष झाली आहेत. एक नाव नाही घेणार मी, पण एक सिद्ध पुरुष, मी त्यांच्यासोबत राहिलो. समाजामध्ये त्यांच्या मोठमोठ्या सभा होऊ लागल्या. मग मी त्यांच्या बाजूला बसलेलो असायचो. त्यांचा पीए म्हणूनच मी वागत होतो खरं तर.
आणि काय झालं की एका सभेमध्ये खूप लोकांनी त्यांचा सत्कार केला. किती वेळ चालावा सत्कार, खूप वेळ सत्कार चालला. आमच्या समोरचा जो टेबल होता त्या टेबलवर त्यांनी काढून टाकलेले गळ्यातले हार आणि दिलेले पुष्पगुच्छ याने टेबल भरला. समोर ढीग झाला एवढा मोठा. मी ते सगळा काढला बाजूला. मी ते असे हार उचलून ठेवत असताना त्यांनी माझ्या हाताला धरलं, थांबवलं. माझ्या लक्षात आलं की हार काढू नको असं त्यांच्या मनात आहे. मी गप्प बसलो. जेवढे उचलले होते तेवढे मी बाजूला ठेवले, बाकीचे तसेच ठेवले. कार्यक्रम संपला. रात्री जेवण झाली. आम्ही एकत्र बसलो. त्यांचा चेहरा उदास दिसला. मी त्यांना विचारलं, म्हणलं काय झालं? तर म्हणाले, एक हुरहुर लागली आहे. मला असं वाटलं की आजच्या कार्यक्रमामध्ये काही राहिलं का काय. कार्यक्रम तर सुरेख झाला, हॉल तुडुंब भरलेला. एवढा मोठा सत्कार अशा या सध्याच्या दिवसात झाला नव्हता कुठे. मी म्हणलं काय झालं? तर ते म्हणाले, तू हारांचे ढीग माझ्या टेबलवरून काढत होतास आणि मी तुला मना केलं. म्हणलं हो मला जाणवलं म्हणलं ते, पण म्हणलं त्याचं काय. ते मला म्हणाले, लक्षात ठेव, लोकसंग्रह आणि लोकेशना याच्यामध्ये अंधुक रेषा आहे. मला लोकसंग्रह करायचा आहे, मला लोकेशना वाढवायची नाहीये. सज्जना हो, ते वाक्य माझ्या अंतःकरणामध्ये ठसून राहिलेलं आहे. एवढा मोठा माणूस, पण त्यांना त्याची जाणीव झाली आणि ते म्हणाले की मला लोकसंग्रह करायचा आहे, पण मला लोकेशना वाढवायची नाहीये. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल, आपला लोकसंग्रह जसा 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 वाढत जातो, कुठेतरी आमची लोकेशना पण वाढत जाते. काम आणि क्रोधाला माणूस एखाद्या वेळी आपल्या काबूत ठेवू शकतो. काम आणि क्रोध माणूस आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, पण लोकेशना आपल्या कंट्रोलमध्ये राहणं, लोकेशना आपल्या नियंत्रणात राहणं अत्यंत अवघड आहे. भले भले त्यात अडकून पडतात. मला फार आठवतो तो किस्सा आणि आत्ता त्याचं स्मरण झालं की आपल्यासारखा सामान्य माणूस तो सोडून द्या, पण पोचलेला माणूस सुद्धा क्षणिक त्या हारांच्या दोऱ्यामध्ये गुंतला गेला. जशी ती फुलं गुंतली आहेत, जशी ती फुलं गुंफलेली आहेत त्या दोऱ्याभोवती, तसा लोकेशनेचा एक सूक्ष्म अहंकार तिथं गुंतल्या गेला. असू दे ती फुलं, असू दे ते हार, असू दे ती पुष्पगुच्छ माझ्या टेबलच्या समोर. आणि त्याची खंत त्यांना जाणवली आणि मोठ्या मनाने ती त्यांनी प्रकट केली. हे विशेष आहे. आम्हाला जाणवलेलं, आम्हाला खटकलेलं ते मोठ्या मनाने प्रकटपणे आम्हाला अभिव्यक्त होता आलं पाहिजे. म्हणजे मन साफ राहतं. गढूळ झालंय ना, तरंग शांत होऊ द्या. तो गढूळपणा शांत होऊ द्या. आपोआप गाळ खाली बसेल आणि स्वच्छ, शुद्ध, पवित्र पाणी वर दिसेल. असं आपल्या जीवनामध्ये सुद्धा करता आलं पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, या समासाचा समारोप करताना समर्थ म्हणतायत की लक्षात घे, आध्यात्मिक वाटचालीवर तू फार पुढे टप्पा गाठून आलास. आता माझी जायची तयारी करावी लागेल मला. तुला मी एवढं सगळं समजावून सांगितलं. आता तुला एकट्याला साधना करायची आहे. मी इथं असेनच असं नाही आहे. आणि लक्षात ठेव उद्धवा, माझ्या बापा, माझ्या बाळा, या साधनेमध्ये अनेक अडथळे तुला येऊ शकतात. अनेक विघ्न तुझ्या भोवती
फिरू शकतात, तुझ्या भोवती गोंगाट घालू शकतात, घोंगावतात. म्हणून समर्थ म्हणतात, हे आत्मज्ञान नव्हे सोपे. एवढं सोपं नाहीये. या आड विघ्ने अमोपे. एक सांगू का तुला, एक संकट आहे, एक अडचण आहे, एक विघ्न आहे का? असंख्य विघ्न आहेत. ते मी सांगेन साक्षेपे, पण मी ती तुला सगळी सांगेन. साक्षेपे ऐक बापा. हा साक्षेपे शब्द जो आहे तिसऱ्या चरणातला, तो चौथ्या चरणात ढकलायचा. ओवी कशी झाली? हे आत्मज्ञान नव्हे सोपे, या आड विघ्ने अमोपे. ते मी सांगेन, मी तुला सांगेन, सगळी सांगेन. साक्षेपे ऐक बापा. लक्षपूर्वक ऐक, चित्त देऊन ऐक, दुश्चित्त होऊ नकोस. सगळं लक्ष केंद्रित करून तू माझ्याकडे ऐक. प्रयत्नपूर्वक ऐक, अथक प्रयत्न करून ऐक. साक्षेप या शब्द चतुसूत्री मधला शब्द या. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण, सर्व विषयी श्रीराम, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अल्पात्वा अन्याय, क्षमा करीत जावे श्रीराम. चौथा अत्यंत साक्षेप. समर्थ या ठिकाणी म्हणतात, साक्षेपे ऐक बापा. लक्ष देऊन ऐक, प्रयत्नपूर्वक ऐक, अथक प्रयत्न करत ऐक. मी ती सगळी विघ्न तुला मी समजावून सांगेन की काय काय तुझ्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ शकतो, कशा कशामुळे तुझी साधना खंडित पडू शकते, कशा कशामुळे तुझ्या साधनेतून तू घसरगुंडीवर जाऊ शकतोस. समर्थ म्हणतात, अरे अनेक गोष्टी आहेत. अहो आपण पाहतो समाजामध्ये लोक येतात, आपण त्यांचं खूप कौतुक करतो, खूप आपल्याला ती लोक आपण पाहत असतो. पाहता 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 ते एक मोठं प्रस्थ होऊन जातं. मग त्यांना आपल्याला बोलता येत नाही, ते खूप व्यस्त होऊन जातात. त्यांच्या भोवती शिष्यांचा एक वर्तुळ तयार होता. ज्या माणसासोबत मी जेवण केलं, ज्या माणसासोबत मी एकत्र झोपलो, फिरलो, वावरलो, त्या माणसाला मला बोलता येत नाही. मग त्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांचे शिष्य असतात, त्यांचे पिये असतात, त्यांना मला बोलावं लागतं. मग लोक म्हणतात की नाही, आज त्यांच्या पाद्यपूजा आहेत, आज तुम्हाला वेळ नाही आहे त्यांना भेटायला. मग मी विचार करतो की पाद्यपूजा ठेवू का, की जेणेकरून मला त्यांची भेट घेता येईल. आणि मग असा एक 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 सोपस्कार वाढत जातो. हार, तुरे, पेढ्यांचे पुढे, बर्फीचे पुढे, वस्त्र, शाल, काय काय. समर्थ अनेक विघ्नांची यादी पुढच्या समासामध्ये देत आहेत. समर्थ म्हणतात, इथे श्री रामदास म्हणे, श्रोती अवधान देणे, पुढील ये समासी लक्षणे, सांगिजे ती अडताळे. श्रीराम, अडताळे म्हणजे अडथळे. काय काय विघ्न साधनेमध्ये येऊ शकतात ते समर्थ म्हणतात, मी पुढच्या समासामध्ये सांगतो. 21 समासी दासबोधातील 19वा समास आज आपण या ठिकाणी त्याचा समारोप केला. उद्या आपण 20वा समास पाहणार आहोत, आत्मज्ञानातील अडथळे. समर्थांनी आपल्याला 19व्या समासाच्या शेवटी सांगितलं की मी ते अडथळे सांगतो. साधना ज्यांना करायची आहे, आपण सगळे साधक आहोत, मला माहिती आहे. कुणी टाइमपास करायचं म्हणून इथे येतं का? आज 1.5 वर्षाचा काळ जवळपास होत आला. आपण अव्याहतपणे एवढी मंडळी रोज दुपारी 1 तासाचा वेळ काढता, ओढून सगळी कामं बाजूला. मला माहिती आहे गृहस्थी प्रपंच कसा आहे. बहुसंख्य महिला आहेत, पण काहीतरी पाऊण तास, तासभर आपला सत्कार नाही लागतोय असं तुम्हाला वाटतं? आपण साधक आहोत म्हणून दासच्या साधना सप्ताहाला आम्ही जातो. आमच्या जीवनाची काहीतरी साधना आहे, ती साधना आम्ही करतो आहोत. त्यात कुठली कुठली विघ्न येऊ शकतात त्याचं वर्णन, त्याची यादी समर्थ आपल्याला उद्या देणार आहेत. आपण ते उद्याच्या दुपारच्या सत्रामध्ये त्याचं श्रवण करूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.